नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अतिवृष्टी अनुदान वाटपाची यादी म्हणजेच की अनुदान वाटपातील घोळ या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच की 21 नोव्हेंबर 2025 रोजी वरिष्ठ लेखची एक बैठक पार पाडलेली होती. या ज्या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी असतील किंवा विभागीय आयुक्त असतील, तहसील स्तरावरती लाभार्थ्यांचे जे अनुदान वाटप बाकी आहे अशा लाभार्थ्यांना अनुदान वाटपासाठी निर्देश देण्यात आलेले होते. परंतु अनुदान वाटपाची जी काही वितरणाची प्रक्रिया आहे ती गती देण्याचा या निर्देश या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता अनुदान वाटप होत असल्याने पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये हे संकेतस्थळावरती म्हणजे प्रकाशित करण्यात त्या संदर्भातील लाभार्थ्यांच्या KYC बाकी आहे. या अशा लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये देखील प्रकाशित करण्यासाठी संदर्भातील निर्देश या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. म्हणजे अतिवृष्टी अनुदान वाटप होत असताना लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पाहायला न मिळालेल्या कोण लाभार्थी आहे पात्र आहेत. म्हणजेच की लाभार्थ्यांचे अनुदान दुसरीकडे गेले की मला मिळालंच नाही, जी काही मिळाले अशा लाभार्थ्यांना फक्त यादी पाहिल्यानंतरच होते. 2022 पर्यंत या याद्या ऑनलाईन पद्धतीने प्रकाशित केल्या जात होत्या, परंतु लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पाहता येत होत्या. परंतु त्यांच्यामध्ये साहजिकच जी काही समजा आहे ती तक्रार देखील पुढे होणार होत्या. म्हणजेच की 4 ते 5 वर्षांपासून यंदा प्रकाशित करणं जवळपास बंद करण्यात आले आहे, ज्यांच्यामुळे या पुन्हा आता एकदा प्रकाशित कराव्यात अशा प्रकारची सांगण्यात येणार. म्हणजेच की GR मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आलेले होते की यंदा सुद्धा या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जिल्हा संकेतस्थळावरती सुद्धा ज्या काही प्रकाशित करण्यात आलेल्या आहे, परंतु या लाभार्थ्यांना आता प्रकाशित करण्यासाठी नव्हत्या. येथील म्हणजेच की 21 नोव्हेंबरची बैठक झाल्यानंतर राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. या निवडणुकामध्ये सुद्धा याची स्थगिती झालेली होती. परंतु अनुदान वितरण होतं ते अधिकारीच म्हणजे यांच्यामध्ये बिझी झालेले होते. परंतु पुन्हा एकदा या निवडणुकांची आचारसंहिता 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकललेली आहे व निवडणुकीचा कार्यक्रम पुढे आयोजित केलेला आहे. परंतु सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आता अधिकारी म्हणजेच की आज फी होत आहे, परंतु आता त्या वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू होते की पुन्हा आणखीन आचारसंहिता संपेपर्यंत किंवा एकंदरीत म्हणजेच की हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे व वाट पाहिली जात आहे की पाहण्यासारखं आहे की बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये अद्यापर्यंत 50% पर्यंत अनुदानाचे वितरण बाकी आहे. परंतु सोलापूर सारखे जे अनुदान आहे हे सुद्धा अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु इतर जे बाकी जिल्हे आहेत ते 30%, 40% किंवा 20% अशा प्रकारच्या मध्ये शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. म्हणजेच की आता अनुदान वाटपांचा सध्या घोळ सुरू आहे. म्हणजेच की त्या व्यतिरिक्त या प्रकाशित असलेलं सांगण्यात आलेल्या यापूर्वी एक अपडेट घेतलं होतं की बुलढाणा जिल्ह्याची जी काही KYC प्रलंबित असलेली यादी होती ती यादी प्रकाशित करण्यात आलेली होती, ज्यांच्यामध्ये काही शेतकरी होते त्या अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीक्षेत होते. KYC झालेली नाही. KYC बाकी असलेल्या शेतकऱ्यांची 2 प्रकाशित करण्यात आलेले आहे की ऑक्टोबर महिन्यांमध्ये प्रकाशित असलेल्या होत्या. यांच्यामध्ये शेतकऱ्यांची जी काही KYC बाकी होती यांच्यामध्ये सुद्धा यादी प्रकाशित झालेली होती. व दुसरे अपडेट म्हणजेच की यवतमाळ जिल्ह्याची ज्या काही शेतकऱ्यांची KYC वगैरे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची तालुक्यनिहाय यादी 19 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे व 16 तालुक्यांमध्ये यादी प्रकाशित करण्यात आलेली होती. परंतु आता म्हणजेच की धरणगावाची जी यादी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली होती 24 नोव्हेंबर रोजी, ज्यांच्यामध्ये तालुक्यातील जे अनुदान आहे ते वितरित शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार किती अनुदान हे वितरित झालेलं आहे याची माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे. अशाच तालुक्यांची सर्व जिल्ह्यांची शेतकऱ्यांची यादी करण्यासाठी यावी यासाठी निर्देश देण्यात आलेले आहे व RTI देखील टाकण्यात आलेले आहे. अद्यापर्यंत काही ज्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या या प्रकाशित करण्यात देखील शेतकऱ्यांना अनुदान वगैरे वितरणासाठी संदर्भातील काही अपडेट जे आहे ते देण्यात आहेत व तसेच अपडेट माझ्या चॅनलवरती मिळणार. त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.